शेजारच्याचा रस्ता तुमच्या शेतातून जातोय का? मित्रांनो, मग आजचा विषय हा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण गावागावात सर्वात जास्त भांडणे जर कोणत्या कारणावरून होत असतील तर ती शेताच्या रस्त्यावरून होतात. अनेक वेळा दोन भाऊ एकमेकांचे शत्रू होतात. अनेक वेळा नातेवाईकांमध्ये कायमची दुश्मनी तयार होते. अनेक वेळा कोर्टात 20-20 वर्षे केस चालतात आणि अनेक शेतकरी फक्त एका रस्त्यामुळे मानसिक त्रास सहन करतात. काही वेळा शेतात उभे पीक असताना ट्रॅक्टर घालून रस्ता काढला जातो. काही वेळा जबरदस्तीने बांध तोडले जातात. काही वेळा विहिरी जवळून रस्ता काढला जातो. काही वेळा रातोरात जेसीबी आणून माती काढली जाते आणि नंतर शेतकरी महसूल कार्यालय, पोलीस स्टेशन, कोर्ट या सगळीकडे चक्रा मारत बसतो. पण आता परिस्थिती बदलत आहे. कारण 20 एप्रिल 2026च्या ऐतिहासिक निर्णयानंतर शेतरस्त्यांच्या बाबतीत खूप मोठे नियम स्पष्ट झाले आहेत. आता कोणालाही उठसूट दुसऱ्याच्या शेतातून रस्ता घेता येणार नाही. आता फक्त गावात लोक म्हणतात म्हणून रस्ता मंजूर होणार नाही. आता फक्त जुनी पायवाट आहे म्हणून कायमचा कायदेशीर हक्क तयार होणार नाही. आता महसूल अधिकाऱ्यांनाही नियम पाळावे लागणार आहे आणि चुकीचा रस्ता मंजूर केल्यास तहसीलदारांवर सुद्धा थेट कारवाई होऊ शकते. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी हा विषय समजून घेणे खूप गरजेचे आहे. कारण अज्ञानामुळे अनेक लोक स्वतःच्या जमिनीचे नुकसान करून घेतात आणि नंतर आयुष्यभर पश्चाताप करतात. मित्रांनो, सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घ्या. तुमची जमीन म्हणजे तुमची मालमत्ता आहे. ती तुमच्या वडिलांची, आजोबांची, पिढ्यानपिढ्यांची कमाई आहे आणि कायद्यानुसार कोणालाही तुमच्या परवानगीशिवाय तुमच्या जमिनीचा वापर करण्याचा अधिकार नसतो. जोपर्यंत कायद्याने स्पष्ट परवानगी दिलेली नसते. पण गावाकडचे वास्तव वेगळे आहे. पूर्वीच्या काळात गावात व्यवस्थित रस्ते नव्हते. लोक पायवाटांनी शेतात जात होते. अनेक जण एकमेकांच्या शेतातून ये-जा करत होते. तेव्हा भांडणे कमी होती, लोकसंख्या कमी होती, गाड्या कमी होत्या आणि शेतीचे स्वरूप वेगळे होते. पण आता परिस्थिती बदललेली आहे. आता प्रत्येकाकडे ट्रॅक्टर आहे, चारचाकी आहे, प्लॉटिंग सुरू आहे. जमिनीचे भाव वाढले आहेत. त्यामुळे रस्त्याला खूप मोठी किंमत आली आहे. कारण त्या जमिनीला रस्ता असतो त्या जमिनीची किंमत अनेक पटीने वाढते. म्हणून अनेक लोक नवीन रस्ते मिळवण्यासाठी प्रयत्न करतात. काही वेळा शेजारच्यावर दबाव टाकतात, काही वेळा राजकीय ओळखी वापरतात, काही वेळा महसूल अधिकाऱ्यांना हाताशी धरतात आणि काही वेळा सरळ जबरदस्ती करतात. पण आता न्यायालयाने स्पष्ट सांगितले आहे की दुसऱ्याच्या मालकीच्या जमिनीवरून रस्ता देणे ही खूप गंभीर बाब आहे आणि त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया आवश्यक आहे. मित्रांनो, आता समजून घ्या की शेतरस्ता म्हणजे नेमके काय. अनेक लोकांना वाटते की मी वर्षानुवर्ष जातोय म्हणजे तो माझा कायदेशीर रस्ता झाला. पण तसे नाही. फक्त वापर झाला म्हणून कायमस्वरूपी हक्क तयार होत नाही. त्यासाठी अनेक गोष्टी सिद्ध कराव्या लागतात. जसे की त्या व्यक्तीकडे दुसरा पर्यायी मार्ग नाही. हा रस्ता खरोखर आवश्यक आहे, फक्त सोयीसाठी नाही. त्या मार्गाचा वापर पूर्वीपासून सातत्याने होत होता याचे पुरावे आहेत आणि त्या रस्त्यामुळे जमिनीच्या मालकाचे कमीत कमी नुकसान होणार आहे. हे सगळे मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत. आता एक उदाहरण समजून घ्या. समजा एका शेतकऱ्याची जमीन आतमध्ये आहे आणि त्याच्याकडे बाहेर पडण्यासाठी कोणताही सरकारी रस्ता नाही. काही कायद्यांखाली प्रवेश मार्ग मागू शकतो, पण याचा अर्थ असा नाही की त्याला हवा तिथून रस्ता मिळेल. तो ज्या मार्गाने मागणी करतो त्या मार्गाचा परिणाम काय होईल हे पाहिले जाते. जर त्या रस्त्यामुळे दुसऱ्या शेतकऱ्याचे मोठे नुकसान होणार असेल तर अधिकारी पर्यायी मार्ग शोधू शकतात. कारण कायदा संतुलन ठेवतो. एका व्यक्तीची गरज पूर्ण करताना दुसऱ्याच्या मालमत्तेवर अन्याय होऊ देता येत नाही. आता अनेक वेळा असे घडते की व्यक्तीकडे दुसरा रस्ता असतो पण तो थोडा लांब असतो. मग तो शेजारच्या शेतातून जवळचा रस्ता मागतो आणि म्हणतो मी वर्षानुवर्षे इथून जातोय. पण न्यायालयाने आता स्पष्ट सांगितले आहे की कायदा शॉर्टकट देत नाही. कायदा आवश्यक रस्ता देतो, फक्त कमी अंतरासाठी दुसऱ्याच्या जमिनीवरून हक्क निर्माण होत नाही. हा खूप मोठा मुद्दा आहे. कारण गावात अनेक वेळा सोयीचा रस्ता मिळवण्यासाठी लोक वाद घालतात. मित्रांनो, आता समजून घ्या की महसूल अधिकारी कोणत्या गोष्टी तपासतात. पहिली गोष्ट म्हणजे पर्यायी मार्ग. पर्यायी मार्ग आहे का? जर दुसरा मार्ग उपलब्ध असेल तर दुसऱ्याच्या शेतातून रस्ता देण्याची गरज कमी होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या रस्त्याचा पूर्वीचा वापर सिद्ध होतो का. यासाठी नकाशे, पंचनामे, जुने कागद, गावातील साक्षीदार, महसूल रेकॉर्ड यांचा विचार केला जातो. तिसरी गोष्ट म्हणजे रस्त्यामुळे कोणाचे किती नुकसान होणार आहे. उदाहरणार्थ, जर रस्ता विहिरीजवळून जात असेल, पाईपलाईनवरून जात असेल, ठिबक सिंचन मोडणार असेल, उभी पिके खराब होणार असतील तर अधिकारी ते दुर्लक्षित करू शकत नाहीत. चौथी गोष्ट म्हणजे नैसर्गिक न्यायाचे तत्व पाळले गेले पाहिजे. म्हणजे ज्याच्या शेतातून रस्ता जाणार आहे त्याला नोटीस दिली पाहिजे.
त्याची बाजू ऐकली पाहिजे, त्याला पुरावे सादर करण्याची संधी दिली पाहिजे, प्रत्यक्ष जागेची पाहणी झाली पाहिजे आणि कारणांसह लेखी आदेश दिला पाहिजे। हे खूप महत्त्वाचे आहे, कारण अनेक वेळा शेतकरी नोटीसकडे दुर्लक्ष करतात आणि नंतर एकतर्फी आदेश होतात। मग लोक म्हणतात आम्हाला विचारलेच नाही, पण कोर्ट विचारते तुम्ही नोटीसला हजर होता का, तुम्ही हरकत दिली का? म्हणून प्रत्येक शेतकऱ्याने नोटीस गंभीरपणे घ्यावी। मित्रांनो, आता आपण गावात घडणारी वास्तव परिस्थिती पाहूया। अनेक वेळा दोन भावांमध्ये वाटणी होते। आतली जमीन एका भावाकडे जाते, बाहेरचा रस्ता दुसऱ्याकडे राहतो। सुरुवातीला आपसात जाणे येणे सुरू असते, पण नंतर वाद होतात आणि मग रस्त्याचा प्रश्न निर्माण होतो। काही वेळा जमीन विकत घेताना लोक रस्त्याची खात्री करत नाहीत, फक्त स्वस्त मिळते म्हणून आतली जमीन घेतात आणि नंतर शेजारच्या शेतातून रस्ता मागू लागतात। काही वेळा प्लॉटिंग करणारे लोक मुद्दामून रस्ता नसलेली जमीन घेतात आणि नंतर सरकारी दबाव टाकून रस्ता मिळवण्याचा प्रयत्न करतात। त्यामुळे जमीन खरेदी करताना अधिकृत रस्ता आहे का हे तपासणे खूप आवश्यक आहे। मित्रांनो, आता एक मोठा गैरसमज दूर करूया। अनेक लोक म्हणतात आम्ही 30 वर्षांपासून जातोय, म्हणजे रस्ता आमचा झाला। पण फक्त तोंडी बोलून काही सिद्ध होत नाही। न्यायालय पुरावे मागते, महसूल नकाशा मागते, वापराचे रेकॉर्ड मागते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे दुसरा पर्यायी मार्ग आहे का हे पाहते। त्यामुळे फक्त गावात लोक म्हणतात म्हणून कायदेशीर हक्क तयार होत नाही। आता आणखीन एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या। जर एखाद्याने तुमच्या शेतातून जबरदस्ती रस्ता काढण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही काय कराल? सर्वप्रथम शांत राहा, भांडण करू नका, मारामारी करू नका, कारण मग तुमच्यावरच गुन्हा होऊ शकतो। त्याऐवजी तात्काळ लेखी हरकत द्या। तहसीलदार, तलाठी, मंडळ अधिकारी, ग्रामपंचायत, पोलीस स्टेशन सर्वांना अर्ज द्या की माझ्या जमिनीवर बेकायदेशीर हस्तक्षेप सुरू आहे। दुसरी गोष्ट म्हणजे पुरावे जमा करा। फोटो, व्हिडिओ, नकाशे, सातबारा, फेरफार हे सर्व जतन करा, कारण कोर्टात भावना नाही तर पुरावे चालतात। तिसरी गोष्ट म्हणजे अधिकाऱ्यांनी चुकीचा आदेश दिला तर त्यावर अपील करता येते का? उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी, महसूल न्यायाधिकरण, उच्च न्यायालय अशा विविध स्तरांवर आव्हान देता येते। त्यामुळे तहसीलदारांचा आदेश अंतिम असतो हा गैरसमज आहे। मित्रांनो, आता विहिरीजवळच्या रस्त्याचा विषय समजून घ्या। अनेक वेळा शेतकऱ्याच्या विहिरीजवळून रस्ता काढला जातो, त्यामुळे मोटार, पाईपलाईनवर विद्युत जोडणी यांचे नुकसान होते। काही वेळा अपघात होतात। अशा वेळी शेतकऱ्याला हरकत घेण्याचा पूर्ण अधिकार आहे, कारण कायदा कमीत कमी नुकसान या तत्वावर काम करतो। म्हणजे जर दुसऱ्या बाजूने रस्ता देता येत असेल तर विहिरीजवळून जबरदस्तीने रस्ता काढण्याची गरज नाही। आता आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सरकारी रस्ता आणि खाजगी क्षेत्ररस्ता यातला फरक। अनेक वेळा लोक म्हणतात हा गावाचा रस्ता आहे, पण महसूल नकाशात तो रस्ता नसतो। काही वेळा लोक वर्षानुवर्षे वापर करत असल्यामुळे तो सार्वजनिक रस्ता असल्याचा गैरसमज तयार होतो, पण अंतिम सत्य महसूल रेकॉर्डमध्येच असते। त्यामुळे अधिकृत नकाशा तपासणे खूप गरजेचे आहे। मित्रांनो, 20 एप्रिल 2026च्या निर्णयाचे महत्त्व समजून घ्या। या निर्णयाने स्पष्ट संदेश दिला की महसूल अधिकारी मनमानी करू शकत नाहीत, पूर्ण तपासाशिवाय रस्ता मंजूर करता येणार नाही आणि चुकीचे आदेश दिल्यास त्याची जबाबदारी अधिकाऱ्यांवरही येऊ शकते। यामुळे हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे, कारण पूर्वी अनेक वेळा दबावाखाली निर्णय घेतले जात असल्याच्या तक्रारी होत होत्या। पण आता न्यायालयाने स्पष्ट भूमिका घेतली आहे की मालमत्तेच्या हक्कावर परिणाम करणारे आदेश अत्यंत काळजीपूर्वक द्यावे लागतील। मित्रांनो, आजकाल डिजिटल पुरावेही महत्त्वाचे होत आहेत। गुगल मॅप, सॅटेलाइट फोटो, ड्रोन इमेज यांचाही काही प्रकरणांमध्ये उपयोग होतो, पण अंतिम महत्त्व महसूल रेकॉर्डलाच दिले जाते। त्यामुळे अधिकृत कागदपत्रे व्यवस्थित ठेवणे खूप आवश्यक आहे। आता महिलांच्या नावावर असलेल्या जमिनींबद्दल बोलूया। अनेक वेळा महिलांना कायदेशीर माहिती नसल्याचा फायदा घेतला जातो, त्यांच्यावर दबाव टाकून रस्ते घेतले जातात। पण लक्षात ठेवा, जमीन ज्याच्या नावावर आहे निर्णयाचा अधिकार त्याचाच आहे, कोणालाही दबाव टाकण्याचा अधिकार नाही। मित्रांनो, आता आपण शेतकऱ्यांच्या काही मोठ्या चुका समजून घेऊया। पहिली चूक म्हणजे तोंडी परवानगी देणे। अनेक वेळा लोक म्हणतात जा, हो, काही दिवस वापरा आणि नंतर तोच व्यक्ती कायमचा हक्क सांगतो। त्यामुळे कोणतीही कायमस्वरूपी गोष्ट लेखी ठेवा। दुसरी चूक म्हणजे नकाशे तपासत नाहीत। अनेकांना स्वतःच्या जमिनीचा अधिकृत नकाशाच माहीत नसतो। तिसरी चूक म्हणजे नोटीसकडे दुर्लक्ष करणे। चौथी चूक म्हणजे भावनेत येऊन भांडणे करणे आणि पाचवी चूक म्हणजे कोणताही कागद न वाचता सही करणे। या चुका भविष्यात मोठा धोका निर्माण करतात।
मित्रांनो, लक्षात ठेवा, शेत म्हणजे फक्त माती नाही, ती पिढ्यांची ओळख आहे, घाम आहे, संघर्ष आहे, भविष्य आहे. त्यामुळे शेताचा रस्त्याचा प्रश्न हा फक्त जाण्या येण्याचा प्रश्न नसतो, तो हक्कांचा प्रश्न असतो. आणि म्हणूनच प्रत्येक शेतकऱ्याने कायदा समजून घेणे आवश्यक आहे, कारण अज्ञानाचा फायदा नेहमी दुसरे लोक घेतात. गावात अनेक वेळा प्रभावशाली लोक गरीब शेतकऱ्यांवर दबाव टाकतात. काही वेळा महिलांना घाबरवले जाते, काही वेळा वृद्ध लोकांना चुकीची माहिती दिली जाते, काही वेळा कागदावर सही घेतली जाते. त्यामुळे जागरूक राहणे खूप गरजेचे आहे. मित्रांनो, जर तुमच्या शेतातून कोणी जबरदस्तीने रस्ता काढत असेल तर लक्षात ठेवा, तुम्ही एकटे नाही, कायदा तुमच्या सोबत आहे. पण त्यासाठी योग्य वेळी योग्य पावले उचलावी लागतात, लेखी पुरावे ठेवावे लागतात आणि शांतपणे कायदेशीर लढा द्यावा लागतो. कारण कोर्ट आणि कायदा पुराव्यांवर चालतो, आवाजावर नाही. मित्रांनो, आजचा सर्वात मोठा संदेश हा आहे की कोणाच्याही दबावाला घाबरू नका, पण कायद्याचा आदर करा. जर समोरच्या व्यक्तीला खरोखर गरज असेल तर मानवतेने विचारा. जर अन्याय होत असेल तर आपल्या हक्कासाठी उभे राहा, कारण एकदा चुकीचा रस्ता तयार झाला की भविष्यात तो मोठा वाद बनू शकतो. त्यामुळे सुरुवातीपासून जागरूक राहणे आवश्यक आहे. शेवटी एवढेच सांगते की कायद्याची माहिती असलेला शेतकरी कधीही फसत नाही. म्हणून सातबारा समजा, नकाशा समजा, महसूल प्रक्रिया समजून घ्या, नोटीस समजून घ्या आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतःच्या हक्कांची जाणीव ठेवा. कारण आजच्या काळात जागरूक शेतकरी स्वतःची जमीन वाचवू शकतो आणि पुढच्या पिढीसाठी सुरक्षित ठेवू शकतो. धन्यवाद.